महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी प्रियंका। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। ताजमहलमध्ये आजपासून मिळणार वायफाय सुविधा। मॅगीच्या प्रकरणानंतर तमिळनाडूत बेबी फूड प्रोडक्ट सेरेलॅक्समध्ये आढळले किडे। महिलांच्या अत्याचाराच्या घटनांवर गंभीर भूमिका घेण्याचे मुंबई हायकोर्टाने दिले राज्य सरकारला आदेश। आणि छगन भुजबळांवर लावण्यात आलेले आरोप हे एक राजकीय षडयंत्र असल्याचं मत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांनी केलं व्यक्त। आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ ताजमहलमध्ये आजपासून वायफाय सुविधा मिळणार आहेत। IT मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या सुविधेचे औपचारिकरित्या उद्घाटन केले। वायफायच्या या सुविधेमध्ये 30 मिनिटं मोफत सुविधा मिळणार असून 30 मिनिटांनंतर रक्कम आकारली जाणार आहे। BSNLची ही सुविधा ऑप्टिकल फायबर्सद्वारे सुरू केली आहे। वायफायची ही सुविधा 100 MBPS एवढा स्पीड देते। डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत सरकार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आणि पर्यटन स्थळी वायफाय हॉटस्पॉट देण्याचे काम करत आहे। फेब्रुवारीमध्ये BSNLद्वारे वायफाय सुविधेची सुरुवात वाराणसीच्या दशाश्वमेध घाट आणि शीतला घाट परिसरात सुरू केली। कंपनीची ही योजना फतेहपूर सिक्री, खुजराहो आणि जगन्नाथपुरी आणि अन्य ठिकाणी 2016 मार्चमध्ये उपलब्ध केली जाणार आहे। प्रसाद यांनी म्हटले की BSNLची 2015-2016च्या दरम्यान UP सर्कलमध्ये 1200 करोड रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची योजना आहे, ज्यात अंदाजे 200 करोड रुपयांची गुंतवणूक मोबाईलच्या नेटवर्कच्या अद्ययावत सुविधा आणि विस्तारीकरणावर केली जाणार आहे। तसेच BSNL 596 नई BTC साईट चालू करून 3G नेटवर्कचा विस्तार करीत आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले। नेस्लेच्या मॅगीमध्ये लीड आणि MSG आढळल्याने बंदी घालण्यात आल्यानंतर देखील नेस्लेच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीये। तमिळनाडूच्या कोयम्बतूरमध्ये नेस्लेच्या बेबी फूड प्रोडक्ट सेरेलॅक्समध्ये किडे आढळले आहेत। नुकताच मॅगीचा वाद ताजा असतानाच ही घटना घडल्यामुळे नेस्लेच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे। कोयम्बतूरमधील रहिवासी श्रीराम यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या बाळासाठी सेरेलॅक्स आणले होते। डबा उघडल्यावर त्यात फंगस आणि किडे आढळले। दरम्यान डब्यावर अंतिम तारीख 2016 होती। या घटनेची तक्रार फूड सेफ्टी अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर नमुन्याची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे। टेस्टचे रिपोर्ट्स एका आठवड्यात मिळण्याची आशा आहे। किडे एकाच पाकिटात होते की सगळ्याच पाकिटांमध्ये हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। अलीकडच्या काळात मॉलमध्ये महिलांच्या चेंजिंग रूममध्ये छुपे कॅमेरे लावण्याच्या वाढलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी त्या दुकानांचा परवानाच रद्द करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा विचार करावा, तसेच त्या दृष्टीने दुकाने व आस्थापना कायद्यात आवश्यक बदल करण्याचाही विचार करावा आणि महिलांच्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर गंभीर भूमिका राज्य सरकारने घेऊन आवश्यक उपाययोजना करायला हव्यात, अशी सूचना मंगळवारी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली। खंडपीठाने संयुक्त समितीविषयी सरकारने विचार करावा, तसेच रात्रीच्या वेळी पुरुष पोलिसांना तैनात केले जात असेल तर त्यांना त्या पद्धतीचे आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे। विविध याचिका न्यायाधीश नरेश पाटील व न्यायाधीश SB शुक्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आल्या, त्यावेळी निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने अनेक शिफारसी केलेल्या असताना झाली नसल्याचे याचिकादारांच्या वकिलांनी निदर्शनास आणले। तसेच महिलांवरील अत्याचार आणि मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी यावर सातत्याने देखरेख ठेवण्यासाठी सरकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्था, वकील यांच्या संयुक्त समितीची आवश्यकताही व्यक्त करण्यात आली। तसेच मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी महिला पोलीस नसतात, असेही निदर्शनास आणले गेले। छगन भुजबळ यांच्या विरोधात सरकारने सूडबुद्धीने आरोपांचा सपाटा लावला असून हे एक राजकीय षडयंत्र आहे, असे मत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले। भारतीय जनता पार्टी पिछले 5 सालों से महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस और उनके नेताओं को बदनाम करने के लिए झूठे आरोपों का सहारा दे रही है। उसी झूठे प्रचार के माध्यम से महाराष्ट्र में सरकार बदली और जिस तरह से पिछले 2-3 महीने से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेताओं के ऊपर कार्रवाई हो रही है, जिन
निर्णयों को मंत्री ने लिया नहीं, उसे आधार बना के उस पर एफआईआर दाखिल करना, जिसका अधिकार पुलिस को नहीं, ऐसे मामले में भी एफआईआर दाखिल करना और उनके घर और दफ्तरों पे छापा मारना, ये पूरी तरह से द्वेष भावना से अपने झूठे प्रचार को आधार देने वाली कार्रवाई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इसका जो भी कानूनी लड़ाई होगी उसको लड़ेगी और साथ साथ में इनको राजकीय जवाब देने की भी तैयारी हमारी है। बीजेपी की महाराष्ट्र की सरकार आपस बुद्धि से, बदले की भावना से झूठे प्रचार को आधार देने के लिए इस तरह की कार्रवाई कर रही है, जिसका हम न्यायालय में मुकाबला करेंगे। हमारे किसी नेता ने जो निर्णय नहीं लिया उसकी भी जवाबदारी उस पर तय की जा रही है। ये पूरी तरह से अन्यायकारक है और इसको हम न्यायालय में अच्छे ढंग से उसका जवाब देने का काम करेंगे। यही मुख्यमंत्री कल तक बदनामी करने वाली ब्रिगेड के सदस्य थे, यही झूठ बोल बोल के नेताओं को बदनाम करने का काम कर रहे थे और उन्हीं के हाथ में सत्ता के सूत्र हैं। तो निश्चित रूप से सत्ता का दुरुपयोग करके नेताओं को बदनाम करने के लिए जो नेताओं ने निर्णय नहीं लिया उसकी भी जवाबदारी उनके ऊपर फिक्स की जा रही है। उनके घर और मकानों पे और दफ्तरों पे छापे मारे जा रहे हैं। ये नेताओं को बदनाम करने वाली कार्रवाई है। हम स्पष्ट करना चाहते हैं कि हमारे किसी नेता ने कोई गैरकानूनी काम नहीं किया, कानून के दायरे में काम किया है और इसकी न्यायालयीन लढाई पार्टी लढेगी। दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे बाबरवाडी येथे सध्या मोठ्या प्रमाणात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असून त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या केळी, नारळ, सुपारी बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रानटी हत्तींबाबत वन खाते कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नसल्याबाबत आज सिंधुदुर्गातल्या काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव हे चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी वन अधिकारी श्री शिंदे यांना धारेवर धरले आणि लोकांच्या सुरक्षिततेबाबत तसेच नुकसानीबाबत योग्य तो ठोस निर्णय घेण्यात यावा असेही सांगितले। यावेळी अंकुश जाधव, प्रेमानंद देसाई, संदीप देसाई, रमेश दळवी, भरत जाधव, जनार्दन गोरे, समीर देसाई यांच्यासह सुमारे 100 ग्रामस्थ उपस्थित होते। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।